आळंदी पोलीस स्टेशन हद्दीत आज दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10:40 सुमारास पिकअप नंबर MH14 LB 3097 हे वाहन कुरोळी सोनवणे वस्ती तालुका खेड येथून आळंदी मरकळ मार्गे भीमा कोरेगाव या ठिकाणी विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी जात असताना मरकळ गावच्या हद्दीत रवीन केबल कंपनीच्या समोर पिकअप गाडी स्वतःचा झोला बसून चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले। पिकअप गाडी पलटी होऊन हा अपघात झाला। अपघातात 28 जण जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय आळंदी, KK हॉस्पिटल आळंदी व YCM हॉस्पिटल पिंपरी येथे उपचार सुरू आहेत। पेरणे फाटा भीमा कोरेगाव तालुका शिरूर येथील विजयस्तंभ मानवंदना अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या अनुयायांच्या जीप क्रमांक MH14 LB 3097 या वाहनावरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून जीप उलटली। या भीषण अपघातात कुरोळी तालुका खेड, पिंपरी चिंचवड आणि नांदेड भागातील सुमारे 28 भीम अनुयायी जखमी झाले। अपघातात पुरुष आणि महिलांसह कुरोळी येथील 1.5 वर्षाच्या बालकाचा समावेश आहे। सर्व जखमींवर आळंदीतील ग्रामीण रुग्णालय, पिंपरी येथील YCM रुग्णालय आणि आळंदीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सदरचा अपघात आळंदी मरकळ रस्त्यावर झाला। अपघातातील सर्वजण कुरोळी तालुका खेड मधून पिकअप जीपने निघाले होते। प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार 30 ते 35 लोक एका गाडीमध्ये होते। गाडीच्या बाजूला आणि मध्यभागी लाकडी फाळके लावलेले होते आणि त्यावर लोक बसलेले होते। मरकळ येथे आल्यानंतर जीपच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडीने झोला मारला आणि ही जीप पलटी झाली। या अपघातामध्ये 28 जण जखमी झाले तर 3 ते 4 जणांना गंभीर दुखापत झाली आहे। नांदेड येथील प्रशांत आनंद पवार, गोदावरी दिगंबर वाघमारे, रावसाहेब लक्ष्मण गवांदे, शालिनी कांबळे तर लोहा येथील अनिल नारायण सुंडे, कुरोळीमधील प्रेम प्रमोद कांबळे, रत्नदीप गोविंद सावरे, नंदिनी विश्वनाथ पगारे, सुलोचना सोनुले, करुणा प्रभाकर सोनुले, चैतन्य अनिल धुंडे, अनुराधा धुंडे, यवतमाळ येथील वंदना सिद्धार्थ खाडे, पिंपरी चिंचवडमधील प्रभाकर सोनुले, तेलंगणामधील दिनेश कांबळे आदींना आळंदीतील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी आणले आहे। हा अपघात अत्यंत गंभीर होता। काहींचे ओठ आणि कान तुटलेले होते, काहींच्या डोक्याला मार लागला तर काहींचे हात मोडले होते।